नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत बदलापूरला. नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आजच. म्हणजे तिसरा ब्लॉग आहे सध्या तरी आपला, आणि आपल्याला सुट्टी नाही भेटत, आपल्याला ट्रेनिंग चालू आहे म्हणून. तर आज कशी वशी आम्ही नाईट शिफ्ट मारली आणि त्याच्यानंतर ट्रेनिंगला भेटली आहे. तर आता चाललोय आपण बदलापूरला. बॅरेज डॅम, बारबी डॅम पण बोलतात, बॅरेज पण बोलतात, पण नक्की कुठला डॅम आहे तो आपण तिकडे जाऊनच बघू काय कसं आहे. आपल्या सोबत आता सध्या तरी निखिल आहे ड्रायव्हर म्हणून, नंतर आपण पोझिशन बघू काय होते. अजून कोण साई येणार आहे आपल्या सोबत, आणि पाठीनं अजून एक गाडी आहे ती जी की आता भांडुपला थांबलेली आहे. ती पिकअप करते आपल्या गगनेशला, आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहेत तर नेहल आहे, शुभम आहे, आणि नेहलचे 2 मित्र आहेत. तर आपला ड्रायव्हर जरा डेंजर होता, डचका मारला म्हणून कॅमेरा हल्ला, पण आता नाही हल्लार. आता स्टेबल आपण पकडू. आपण दिव्यावरून हायवेला पोहोचलोय, दोघच जण अजून सध्या तरी. कल्याणला जायचंय ना भावांनो, कल्याणला पोहोचू तरी द्या. कल्याणला पोहोचायचं. तिसरा गाडी भेटेल तुम्हाला. कल्याणला पोहोचला की तिसरा गाडी. पण आपल्याला जरा तुम्ही सांगू शकता तर काय लिहिलंय, वी आर लॉस्ट इन नेचर. ती फिलिंग आहे, फिलिंग. पावसाळा चालू झाला आणि पोरं निघाली वॉटरफॉलला, तसं आमचं झालंय. पावसाळा पण चालू नाही, सुट्टी कधी भेटते आणि फार्म हाऊसला जातो असं सीन आहेत. पण फार्म हाऊस तर काही एका दिवसात होऊ नाही शकत. तर अचानक भयानक ट्रिप झाली ही पण. हो नाही हो नाही हो नाही हो नाही हो नाही हेच चालू होतं. पण आता शेवटी भेटली आपल्याला ट्रिप. बोल जाऊ, चला सगळ्यांनी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट काढू. भले होऊ दे ना तर नको होते, पण पैसे नाही आले कुठून तर काढू आणि जाऊ, पण जाऊ. म्हणून ती आता ट्रिप निघाली आहे कशी वशी. आता पुढे काय होणार आहे ते काय नाही कोणाला माहित नाही. तुला काय वाटतं बाबा, काय होईल पुढे जाऊन? फुल मजा करणार आहे आपण. फक्त मध्ये काय कोण भांडलं नाही पाहिजे, काय चांगल्या मूडची वाट नाही लागली पाहिजे. तिथे नाही लागणार, कारण सगळी सभ्य पण आहे. सगळे सध्या आहेत रे. हे मी ड्राईव्हचं बोलतो. हे अशा असतात ना ओलावाले, ओ ट्रॅफिक घाणेरडे लोक. भाऊ कंट्रोल मध्ये आहे, काय कंट्रोल. नाही भाई, डोकं खराब करतात ते. आई शपथ. कुठले ओलावलेत बघा जरा. मागे 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 हो नाही मागे येडे. अच्छा, पाटी बोलतो, पाटी आता दाखवत नाही आपण, जाऊ दे. तर तिसरा व्लॉग आहे हा. ते कसं म्हणतो काय होतं जरा सांगा, कारण आपल्याकडे अजून तरी कॉमेंट्रीची जी भाषा आहे ती बदलत नाही. तर आपण कॉमेंट्री ते करत नाही. जे आपण शूटला घ्यायला जातो ना, तर तिकडे ऐकतो ना, तर ते फटफट बोलायची सवय जी लागली ती व्लॉग मध्ये होते की नाही कन्वर्ट बघूया आपण. जरा फास्ट बोलतोय का? हा, ते पण कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही की मी फास्ट बोलतोय, स्लो बोलतोय, काय बोलतोय. आपण इम्प्रुव्हमेंट करू, तसं काय हिशोब आहे काय नाही. तर कॉमेंट्रीच्या भाषेत बोलायला गेलो तर आपल्याला तिसरा मित्र भेटणार आहे कल्याणला मध्ये. आणि आपण पाठोमागे एक गाडी सुद्धा येते, आणि त्याच्यामध्ये 4 जण बसून येतात. नेहलचे 2 मित्र आहेत आणि एक शुभम म्हणून नावाचा एक पोरगा आहे. त्याचसोबत त्यांनी भांडुपला पिकअप केलेला आहे गगनेशला, आणि त्यासोबत आता ते निघाले आहेत आपल्या प्रवासाच्या दिशेने बदलापूर साईडला. तर ते लोक पण आपल्याला भेटणार आहेत कल्याणला, आणि कल्याणला भेटून आपण मीटअप करून एक गॅमलिंग आणि काय गॅमलिंगच बोलतात त्याला, तर आपण त्या हिशोबात गॅमलिंग करणार आहोत, गाणी बिणी ऐकणार आहोत. सगळं काय होईल ते होईल, पुढे जाऊन बघू आता काय होते काय नाही होते. त्या हिशोबाने आपण सगळं करणार आहोत. आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो कल्याणला फायनली, आणि साईला कॉल केलाय. साई बोलला मी आलोय, येतोय आता. बघू आता कुठून येतोय काय येतोय. दिसतोय का रे तुला? त्याला बघतोय मी कुठल्या साईडने येतोय. हा साई बाबा पण नाही येत मला तिला. हा, साई कधी येतोय काय तर माहिती. लय चुकीच्या जागेवर आहे आपण. पार्किंग पण अशा जागेवर केले ना, समोरच बघा काय आहे. ब्रिज चालू होतोय, इथून लेफ्ट टर्न आहे, हा मेन सर्कल आहे, आणि त्याच्या कोपऱ्यावर उभा आहे मी. मागून जर कुठला टेम्पो आला वाट लागेल. टेम्पो थांबवायला जागा वगैरे भाऊ, फिरून घेऊन. थांबा जरा, पार्किंग बिर्किंग बघतो आणि तुम्हाला भेटू. थांबा. फायनली साई आलेला आहे. त्याला आत घ्यायचा की नाही घ्यायचा बघतोय वेंडी. कुठच्या काळात उभा होता काय माहिती नाही, पण साईला फायनली घेतलेलं आहे. काय बोलायचे शब्द तुमचे चांगले, काय बोलणार. कसं वाटलं तुम्हाला? गुड मॉर्निंग. थांबायला बाबा जागा इथं नाही थांबू शकत सोना. आपल्याला मध्ये रस्ते ऐक, आता आपल्याला आहे ना, ऐक, ते लोक पाचची गाडी येते तोपर्यंत आपल्याला साईडला कुठेतरी थांबायचंय. आमचा विचार चालू आहे की चाय किंवा कॉफी पिऊ. तर जागा सांग तू कल्याण मध्ये तुझ्या. नाश्ता करायचा
चल राईटला. चला मी बरोबर उभा होतो ते चल ना आता डायरेक्ट नाश्त्याच्या टायमिंगला भेटू आपण. फायनली आपण नाश्त्याच्या जागेवर कसा बसा पोहोचलोय. लेफ्ट राईट नाही, इकडून तिकडून करून पोहोचलोय. भावाची डायरेक्शन जरा बघितली आम्ही तर आता गावठी नाही, जरा भलतीच होती. आता जरा उतरू बाहेर. चला नाश्ता विष्टा बघू काय आहे काय नाही. हे जागा आहे अजून, दाबून येऊ करावं. नाही राहू दे ना. तर आता बाहेर आलोय. अरे बॅग असली तर अकाउंटला पैसा नाही रे. कॅश नाही, कॅश नाही बॅग. कॅश नाही. हा ना, इथे गरीब आणि जगते फक्त गाडी फिरते म्हणजे अमीर नसतं रे भाऊ कोण. निखिल काय बोलतो, आपण काय खायला चाललोय, काय वाटतं तुला? मी तर आता निवडे साऊथ इंडियन नाश्ता केला की राईट पोटाला असं शांत पाहिजे. पोटाला आराम भेटतो. साई हो आगरी भाऊ, तुम्ही काय काय खाणार, काय वाटतं तुम्हाला? बघा या ना इकडे. बघा या ना, साई आपल्याला पार्टी देते असं बोलतोय. बघा या ना, जाना बघू साई काय बोलतोय काय नाही. दोन्ही फूड स्टॉल एकच आहेत. भजी वगैरे आला. हे सप्लायर आहे आणि हे रिटेलर आहे. होलसेलर काय रिटेलर बरोबर भाई. कुठेतरी आपलं डोकं कामाला आलं. तर नाश्ता काय काय घेऊया पहिला, बघूया थांबा काय आहे बघा. मेंदूवडा तू रे एक प्लेट कॉकटेल मेंदूवडावाले आहेत आम्ही. तर बघू आता डायरेक्ट खाऊन भेटूया. खाताना थोडे क्लिप जर भेटले तर क्लिप मारू आणि पूर्ण कंटिन्यू करू. मित्रांनो आपण आता नाश्ता करून झालेला आहे आणि त्यासोबत आपण परत सर्कलला आलोय. तर आपल्या सोबतच फक्त नवीन मेंबर जॉईन झालेले आहेत. तर बघू शकता ओमनी मधून आले, इको मधून आलेले आहेत. कोण कोण आहे आले बघा. गगनेश आलाय, शुभम आलाय आणि निहल आलेला आहे. आणि त्यांचे इको पण आले ते मित्रांसोबत. काय 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 त्याचं दार उघडा गाडीचा तोच बोलत अरे होतो. दार ते ते राहू दे, सोड मला काय. किडनॅपिंग वन मधून कोण कोण आले ते बघून घ्या. डायरेक्ट किडनॅप होणार आहे. तर आपल्याकडे आता हा फुल बघचोती आहे. कोण आपल्याला सभ्य, आमच्यातलं सर्वात सभ्य म्हणजे वेगळ्या टाईपचा. शांतीत शांती आणि क्रांती. आणि हा मोस्टली व्हायरल बॉय. काय काय खायला भेटेल, खायला आता काय आता शेड ऑन त्याला पाहिजे. एक तासाने जाऊन तिकडे हा तिकडे जाऊन सगळं काय ते आपण घेऊ ना, चिकन मटन. आपल्याला एक किराणा बघायचा आहे. आधी तिकडे आपल्याला कशाला सगळे घ्यायचं? मसाले हे पाण्याचं पाण्याचं हजार घ्यायचं घ्यायचं असं. भेंडी कुकिंगला टाक्या आणि तेवढंच पाण्यात फिरूया. अरे Smoking ला आपल्याला शिजवायला टाकायला पाणी लागणार ना. अरे मला माहिती त्यासाठी आहे. पाणी घेऊया बोल. मी काय बोलतोय की एवढ्या मी शिजवायला 2 लिटरची टाकलं बाटली ना, आणलेली तेव्हा बाजूला. हे मला एक समजत नाही आर्यन का ब्लॉग बनवतोय, कारण ब्लॉगचा ठेका तर ह्यांनी घेऊन ठेवलेला. रील्सरला इकडे वाटतं. आता आमच्या सोबत आता रील्सर आलेले आहे. तर थांबा जरा, आता थोडा वेळ भेटू. जरा आमच्यात बोलणं करू दे, मग भेटू तुम्हाला. 2 मिनिटाचा फक्त अवधी द्या. बनवलेला प्लॅन सक्सेस झाला. थोडे लोक येऊ नाही शकले. थोडे लोक आजारी होते. 2 जण फक्त 2 जण सगळ्यांना सुट्टी भेटली म्हणून पण आमचा कॅब ड्रायव्हर आहे. देवाली सुट्टी. ओला उबेर जा जा. आता आपला गिटारिस्ट आलाय. गिटार घेऊन काढ चल सुरुवात करू आपण. पुढे जाता जाता फक्त एकदा सुरुवात होते गाडी चालवायची. तर आता काय करायचं, कसं डायरेक्ट बघा काय आणि तीच लोकेशन सेट करू. आम्ही मजा ना. आता नो कॉपीराईट नो काय, डायरेक्ट आपलाच कॉन्सेप्ट. ओनली आपला कॉन्सेप्ट, नो कॉपीराईट. थोडाच वेळ भेटू. गाडी चालू झाल्यावर आपण परत ब्लॉगची परत सुरुवात करू. आता थोडा वेळ थांबूया परत. मित्रांनो फायनली सगळं रेडी आहे. सेटअप पण रेडी आहे, पार्टी. आणि आता आपण चालू मी निघेल मग माझ्या मागे निघा. आता विदाउट कॉपीराईट आपले म्युझिक जाणार आहे. तर कुठलं तुमच्यावर आहे. साई आगरी भाऊ बोला.
कुठला निघू तर पहिले प्रवासाला सुरुवात कर. सुरुवात करू हो. पहिली आता सुरुवात झालेली आहे तर बोला. मी जरा चष्मा काढतो म्हणजे कसं सगळ्यांसोबत सुरुवात झाली पाहिजे. हे आपला ओरिजिनल चष्मा दे रे साई. गणपती बाप्पा जय. ओरिजिनल चष्मा दे जरा. ओरिजिनल दे जरा. आणला ना नाद करती का गणपती बाप्पाला गाडी. यावंच लागतंय काय बदलापूर. ठेवला तू? पीक ठेवलं आता बोलो बोलो हॅपी बर्थडे. काय करता रे? निघालेलो आहे फायनली आता सगळे कल्याणवरून बदलापूरला जायला मोठी ट्रिप मारून पहिला व्लॉग मध्ये. चालू करूया काय? आता तिसरा व्लॉग आहे आपल्या युट्यूब चॅनलचा आणि हा पहिला व्लॉग आहे मैफिलीचा. चल हा गगनेश ही गाडी नाही येते मागे लक्ष. हा? श्यामे मलंगसी राते सुरंगसी गाणी उडाले राजाने इलाई मेरा जिया इलाई मेरा जिया हे गाडी नाही मागे. कडक अशीच मजा करायची आता शेवटपर्यंत. लेट्स गो. आली हा येते हा, ती काचकन नाही येणार त्या समजणार पण नाही, दिसणार पण तिचा नाही. नंबर लक्षात आहे ना? मराठी एक हा 1 2 3 मराठी. रिमझिम करणारी बरसा कधी चमचम करणारी चांदणा कधी उसळत्या दारा दैवान बारा बिजलीची नक्षी अंबरा सळसळत्या लाटा भिजलेल्या लाटा चिंब पावसाची ओलीरा कधी तू रिमझिम करणारी बरसा कधी तू चमचम करणारी चांदणा दुसरा खिडकीतूनी डोकावूनी दिसतेस का पाहतो तुला श्लोक्षणी कळता तुला मी लपतो रोकू कशी डगमगत नाही रोजशी नजरेतूनच माझ्या सांगतो तुला विस्तारे समजेल का तुला काही पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे विसर स्वतःला हृदयात माझे समथिंग सार जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी अदा ड्रीमिंग हात खाली. हृदयात माझे मला आरसा नाही दिसत. सार जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी अदा लेट्स गो. काय स्टार्ट काय होतं रंग बावल्या रंग बावड्या स्वप्नांना सांगा रे आपल्याला चांगला रोल लागला. दुर्गाच्या वेलींना सांगा रे सांगा हे भासभोवती कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे
एकदम असे हे काय बोलतो त्याच्या खालची लिरिक्स बघ, त्याच्या खालची काय आहेत खाली आहेत बघ ना. जगणे नवे हा, वाटे मला, जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला, क्षणी उमळून हा मन मोगरा गंधाळला, बासगी तुझी राहेल शार, मला साध घालती नाही दिशा, मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे. अजून आहेत ना चाट चल. उल्हास वारी मोठी मी धरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, वारी मोठी द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती नव्याने ती रत्नाची नाती, मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. जेजुरीचे आम्ही रहिवासी, जेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळगला मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. लालवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. आता मायच्या हुरव्या स्वर्णांनी फुलते, नात्याच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे घरी भरते, उदान वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे काही भरते. साई गाणार उदान वाऱ्याचे तुझ पावसाचे तो गुंतला बघ, त्याला घे व्हिडिओ मध्ये. आकाशी तो गुंतला बघ message. स्वप्नांच्या भरपूर पाणी. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो ए फोन ठेव की. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो. ला 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 ला. Give me some sunshine, give me some rain, give me another chance, I'll go up once again. Oh no, give me some sunshine, give me some rain, give me another chance, I'll go up once again. तुला गाणं आठवत आहेत काय? कुठलंही गाणं तू lyrics येतात आपल्याला. दिल में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है.
नाही सर, गगनेश लय भारी वाजवतो, तुम्हाला शिकायचं जाईपर्यंत अशी मैफिल आहे बाई. बघू सांगितलं. आता थोड्याशा क्लिप दाखवल्या तुम्हाला, जंगलातला व्ह्यू येईल ना. थोड्याच क्लिप दाखवल्या तुम्हाला फक्त. आता तर तुम्ही बघितलं असाल की काय मजा आहे काय नाही. अजून कंटिन्यू करतायत. पूर्ण ब्लॉग सांगता नाही दाखवता नाही येऊ शकत, कारण पुढे पण लक्ष द्या, परत गुगल मॅप बघा, असं पण होतं. आणि बाकी अजून स्टोर पण घ्यायचं म्हणून. किसी के लिए कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता, ड्रायव्हर शीट बोलताय. तुझसे राबता, तू हम सफर है, फिर क्या फिक्र है, जीने की वजह मरना उसी के लिए, इस जहां में समय के लिए किसी ना किसी को है बनाया. बरोबर आहे, आमच्या मागे येते काय सरगम येते काय याचं? तू कंटिन्यू, यू कंटिन्यू. किती लांब आहे इथून? हे लांब आहे अजून 35 अर्धा तास दाखवतोय. अर्धा तास. जाते जाते मुझ पे कर गया, गुजरता सा लम्हा एक साथ बन गया. My first. तारा मिला, रोशन सितारा मिला, एक तीर की कश्तियों को किनारा मिला. ब्रेक भेटला. आता नवीन आपण आलेले आहेत. एक्स्ट्रा आणले. हे काय हार्मोनिका आलेली आहे आणि एक फ्लूट आलेली आहे. काय हे झालं का? भाई सेम फिलिंग येते जो आपल्या दारात येतं ना विकायला. पण ही वाली बोलतो ना तू. ती टुणुणु. हा तर आम्ही सगळं केलं. आम्हाला एक युनिक कला भेटली आहे याची, 2-in-1 ची. 2-in-1 जरा दाखव. पडदा लाव. ओनली फील. हा फक्त स्नॅपचॅट वाला आहे, बाकी काय नाही. ब्लॉगर काय नाही फक्त व्हिडिओ काढतो आणि पाठवतोय कोणाला तरी. ते पण आम्हाला माहितीये कोणाला पाठवतोय कोणाला नाही, बस. आता इन्स्टाला ह्याला टाकायचे म्हणून मी व्हिडिओ अर्धा तरी काढतोय. म्हणजे कसं आमच्या दोन्ही कोलॅब होत आहे. इन्स्टा पण होत आहे आणि व्लॉग पण होतोय. दोन्ही एकत्र करतोय. आपल्या सोबतची ओनली बाजूलाच आहे. 1-2 सेकंडचे क्लिप जास्त. हा डन. तर आपण आता सध्या तरी पोहोचलोय नियर बाय. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटाचा रस्ता होता अजून.
तर बघू आता पुढे काय अजून ए, काय. अनुप जैन ऐकतो कोण नाही बाबा. कोण कोण चला. अनुप जैन रे तो चक्का तर फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे आणि चेंज बिंज करून घेतलेलं आहे सगळं. तर सगळे आता चाललेत पाण्याच्या दिशेने. आता आपण लय म्हणजे ऑफ रोडिंग पण होती मध्ये आणि प्रॉपर खूप इंटेन्स रोड होता पण मजा पण आली. 2 मिनिटं थांब, त्याला येऊ दे शुभमला. ए विकी, शुभम जरा चेंजिंग करतोय. चला आता चाललोय पुढे 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 पुढे. आता बघू काय होतं काय नाही ते. सगळी संघटना आली आहे पूर्ण. आता ती दुसऱ्या गाडीतली पण आता सगळे तुम्हाला दिसतील कोण कोण होतं कोण कोण नाही ते. आपण साईडच्या बाजूने चालत चाललोय. मोस्टली इकडे पाणी आहे आणि आपण ऑफ रोड करतोय या साईडला. ट्रेक नाही, ट्रेक कसा असतो तो माथेरा हे ते त्याला ट्रेक बोलतात. हे ऑफ रोड आहे आपल्यासाठी. ऑफ रोडिंग असते ती. हा हा ये मम्मीला दाखवायचं असेल. ये प्रेम पाहिजे. लवकर ये लवकर ये. खूप काय नाही चोंगे झोपणार. चालत चालत चाललेत सगळे बघा. 1 2 3 4 चालले बघा पोहोचले फायनली फेम मध्ये. फुटेज आपला म्युझिशियन फायनली गगनेशनी फुटेज खाल्ला. फुटेज खायचा. ईस्ट और वेस्ट का म्युझिशियन. आम्ही इन्फ्लुएन्सर आहे. आम्ही फुटेज नाही खाणार तर कोण खाणार. नाद करती काय नाद. नाद करते काय. पोचलोय त्या जागेवरती. जे सगळे रील्स बघतो आपण, काय बघतो, व्हिडिओ बघतो, सगळं बघतो ते. ती जागा ही बघा. ही जो हा ब्रिज आहे म्हणजे जी स्लायडिंग बोलतात ती इकडे. भटकन ती माणसं पण एवढेच आहेत. आणि मोस्टली आता मजा काय करणार काय नाही ती बघू आपण पुढच्या वेळेत. म्हणजे थोड्याच वेळात आता पूर्ण व्हिडिओ एवढा आपण आलो, काय मजा होती काय नाही. घरी जातानाचा परतीचा व्हिडिओ येतो की नाही ते पण माहित नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय. त्या गगनेश नावाच्या ह्यानी खूप म्हणजे एंटरटेनमेंट तर केलंय, त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा झालाय. तर आता बघू पुढे अजून किती व्हिडिओ म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मोठा होतो की छोटा होतो त्या हिशोबावरती आहे. मित्रांनो ऑफ रोडिंग आपल्याला फायनली रस्ता हा थोडा रस्ता गुळगुळीत आहे. सांभाळून जायला लागतं, बाकी काही टेन्शन नाही. रिस्क आपलं थोडी फाटले पाण्यात जायला की सगळे चैन बनवून जात आहेत एका पाठीमध्ये. बघा इथं काय चालू आहे. आइस चिकन मैरिनेशन हो रहा है इधर. इधर देखो.
भावांना चूल पेटवली, चिकन मॅरिनेट केलंय. आता एकाला कांदे सोलायला बसवलंय कापायला, मस्त गाणी बिणी लावून बसलाय. एक माकड आमच्या वर बसलाय. आता पोहून आलाय मी. एक काम आमची चूल बघा, लय मेहनत लागली. ही बघा आमची चूल. आता सध्या तरी भात ठेवलाय, नंतर चिकन टाकायचंय. प्रोसेस सांगतो नंतर. म्हणजे बघितलीच असेल प्रोसेस कशी झाली काय झाली. बाकीचे अजून पोहतायत, अर्धे गेले दुकानात. सगळं सामान आणलं पण बाई तेलच नाही आणलेलं. मेन सामान चिकनसाठी जे होतं तेच आणलं नव्हतं. आता गेलेत तेल आणायला, आता घेऊन येतात. आता बघू, पूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकत कारण शेफच मी झालोय आज. अचानक भयानक मला ठरवलंय. हे तेल पण आलं, तेल पण आलंय. शेफ आलं सर, टाका तेल, मीठ पण आलं. बस 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 बस. हे पकड, हे पकड, हे पकड, हे पकड. टाक ना. हळद, मीठ, मसाला. मीठ नंतर टाक. एक मॅगी मसाला पण सोडून दे. हा हा हा, गरम मसाला. बस बस, ऑलरेडी ते कमी पडल्यावर टाकू नंतर. शेप आर्यन घाग. आर्यन घाग आहे ना तू? तो थोडा राहू द्या लास्टला कलरसाठी. अजून राहू दे बस कर, नंतर लागेल. सॉल्ट पण टाक थोडा. हो, सॉल्ट टाक थोडा. हा, आणि एक मॅगी मसाला टाक. मॅगी मसाला नाही टाकत. अरे टाक, चव भारी येते. तुझं आहे की नाही? एवढा कांदा एवढाच झाला? एवढंच झाला. आता बघ फक्त काय होतंय. खूप कमी झाला ना कांदा? ते जेवणासोबत खायला ठेवलं. अरे कशाला? राहू दे. फायनली मित्रांनो, ट्रिप संपली आमची आजची. आता उद्यापासून परत आमचं हॉटेल सुरू होणार आहे. सुरू होणार आहे. सगळे आता परत बिझी होणार आहेत. आता ब्लॉग कधी परत येईल काय माहित नाही. आता हा ब्लॉग आता झालंय सगळं जेवण बिवण. आता सगळे घरी जाऊन हा. झोपणार आहेत काय? फुल ठसता. आता सगळे कसे जातात काय माहिती. जाऊ आणि डायरेक्ट झोपू. कारण कंटिन्यू आपले 24 तास झाले असतील ना जागरण. 24 पेक्षा जास्त जागरण झालंय सगळ्यांचं कंटिन्यू. आता जाऊन झोपणारच सगळे. आणि उद्याच्या इव्हेंटला कोण कोण लेट येत आहे काय माहिती. मी तर 100% लेट येणार. आमचा डेलीचा माणूस आहे जो प्रत्येक डेली मेसेज लेट येतो. हक्कानी बोलतो लेट येतो. काय करणार आता? 3च्या याला पण लेट येतो, 7च्या याला पण लेट येतो. कधी पण लेटच येतो. काय करायचं ते हक से बोलो. हक्से. चला तर ब्लॉग एंड करू आज. आताच इथे एक तास पहिला उठतो. आपण निघालोय आता सध्या घरी. तर घरी जाण्याचं एवढं काही नाही, डायरेक्ट गाडीने जाणार. काही व्ह्यूज तर नाही, आता काळोख होईल थोडा दिवस. तर डायरेक्ट इथूनच एंड करू. चलो बाय.